तुम्ही कधी आल्या जिंदगीत मुगाच्या शेंगा तोडल्यात का? तोडल्या असल्या तर तुम्ही खाली बसून तोडल्या असत्या, पण तुम्हाला आज जरा ना वेगळी पद्धत दैतो. कारण की आपण विषय करतो ते जागा वेगळाच करतो आणि आपला विषय कायमच पंपत असतो भाई. या विषयात नाही ना तिथे. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ दात घाशीत बाहेर आलो, बाहेर येऊन खाटाखाली पाहिलं म्हणलं अर माझ्यापेक्षा ज्यादा माझ्या तर डोक्याची व्हायची. 9 वाजले तरी भाऊ निवांत तांगड्या लांबून झोपलाय. म्हणलं आपल्या जिंदगीतच काही खरं नाही गाड्या. मस्त आवरून डायरेक्ट मंदिरात गेलो. आमच्या घरा शेजारी भैरवनाथांचं मंदिर आहे, तिथं जाऊन मस्त दर्शन घेतलं. दर्शन घेऊन घरी आलो, डायरेक्ट दिलो की धडकनची चावी घेतली. आता तुम्हाला माहिती आहे मंगळवार म्हणलं राष्ट्रीय जत्रा म्हणलं डायरेक्ट विषय पंपात करायचा असतो. मस्त दिलो की धडकन पिनिली भाई. आपण जेव्हा रोडनी दिलो की धडकन पिनितो तेव्हा 90+ असते, कारण की त्याच्यावरती जातच नाही. गेली तरी आमच्याकडला रोड असा आहे का ती डायरेक्ट मला स्मशानभूमीत घेऊन जाईल. त्याच्यामुळे जरा 90नीच पिनावला आधी. मस्त घरी आलो, घरच्यांनी फोन लावून घोडे कुत्रे संघ सोडले ते. म्हणले भाऊ मंगळवार असला तू काय घरी राहत नाही, तू पहिला शेंगा तोडायली. म्हणलं अरा आता वावराचा ना आपला लांब पर्यंत संबंध नसतो, कारण की 2-3 वर्ष लय माझ्या आणलेल्या भरती करीत होतो तेव्हा निवांत उठायचो, नुसतं पळायला जायचो, घरी आलो तांगड्या लांबून झोपायचो. आता तुम्हाला शेंगा तोडायची जरा सोपी पद्धत सांगतो. एक बादली घेऊन जायची, निवांत बादली सकाळी बसतो तसं तांगड्या लांबून बसायचं, निवांत शेंगा तोडायच्या बादलीत वाचायच्या. विषयात नाही भाई, रिलॅक्स काम करायचं. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का नाही. मी गेलतो गुन्ही टाकायला घरून आलो ना, आमचे पप्पा वाहिले, आमचे पप्पा माझ्या बादलीवर बसले. मग त्यांना एकच डायलॉग टाकला, आपली स्टाईल कॉपी करायची नाही. पप्पांना डायलॉग आणला, पण पप्पा नंतर म्हणले तू आता बापाला शिकणार आहे का? म्हणलं अरा आपली सगळी गेली गाडी, आता गपचूप घरी त्याला बादली दिली, घरी आलो. आता हे व्हिडिओ मला 100-150 जणांनी पाठवला असं इंस्टाला, ते म्हणते तो पोरगा असंच करीन. आता त्याच्यात काही विषयच नाही भाई, बाप असं म्हणलं पोरगा तसं करणारच आहे. पण मला त्याच्या आधी चिंता आहे, मला कोणी पोरगी दिली पाहिजे, कारण की तुम्हाला माहिती आम्हाला पाहून बँडवाल्यांना घाम येतोय. सासरा मेला नाही मग बरं होईल. बहिणीला जावयाला घेऊन आलतो कपडे घ्यायला, त्यांना जर कपडे घ्यायचे त्याच्यामुळे त्यांना सोडलं दुकानात. मी बसलो होतो निवांत बाहेर. आता बाहेर बसून तर लय वैतागलो होतो मी, पण मला याच्यातून नक्की कळालं बाया माणसांची खरेदी काही लवकर होत नाही. त्याच्यामुळे लग्न फिरणं याच्यापासून आपल्याला जरा लांब राहावं लागलं, कारण की आपल्याला सांडे घेण्याची सवय लागली. त्याच्यामुळे तांदळापासून लांब राहा, याला पडून नका, आपली जिंदगी जॉईन करू नका. लावा ताकद.